नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की काव्य ही घर सोडून गेलेली असते आणि घरात कुणालाही माहीत नसते की काव्य गेली आहे कुठे. पार्थ खूप घाबरलेला असतो. घरात कपडे नसतात, बॅग नसतात, काव्य गेली आहे कुठं. सगळ्या मैत्रिणींना फोन लावतं पण काव्य कुठंच नसते. काव्य तिच्या आईच्या घरी गेलेली असते पण हे कुणालाही माहीत नसतं. आणि घरी आल्या आल्या काव्याची आई काव्याला प्रश्न विचारते, बाळा तू आलीस, एकटीच आलीस, नंदिनीला नाही घेऊन आलीस, घरच्यांना सांगून आली आहेस का? तेव्हा ती म्हणते, हो हो मी आले पार्थला सांगून. तेव्हा काव्याची आई म्हणते, तू फक्त पार्थरावांना सांगून आली आहेस का? मानिनी ताईंना सांगून नाही आले का? तेव्हा ती म्हणते, त्यांना काय सांगायचं? नाही अगं, ती तुझी सासूबाई आहे, तू सासूला सांगितलं पाहिजे, त्या चिडतील. तेव्हा काव्या म्हणते, नाही नाही, मानिनी काकू नाही चिडणार, त्या खूप चिल आहेत. असं सगळं ती तिच्या आईला सांगत असते. आणि इकडे मानिनी खूपच चिडलेली असते. ती म्हणते, प्रत्येक वेळेस मी समजून घ्यायचं आहे का काव्याला? अजून या घरची ती मोठी सून व्हायची आहे पण तिला एकाही गोष्टीची समज नाहीये. असं बोलल्यानंतर ना पार्थ म्हणतो, आई तू शांत हो. असं बोलल्यानंतर ना तेव्हा मानिनी म्हणते, हा घे घे, तू तिचीच बाजू घे. मी मी तुम्हाला चिडलेली दिसते पण मला तिची काळजी आहे. गेल्या 2 तास झालं ती पोरगी गायब आहे, आपल्याला कुठं गेली माहीत नाही, तिचा फोन चालू नाही, कसं करणार आहोत आपण? तुम्हाला कळतंय का? असं बोलल्यानंतर ना आता पार्थ आणि तसंच नंदिनी आणि जीवा पूर्ण शांत झालेले असतात. खरंच ती आता कुठे गेली हे कोणालाही माहीत नसतं. आणि तिने एकही फोन करून कोणालाही काहीच सांगितलेलं नसतं की ती तिच्या आईकडे गेलेली आहे. त्यामुळे इकडे खूपच गोंगाट चाललेला असतो की काव्य गेली तर गेली कुठे. तेव्हा मानिनी नंदिनीला म्हणते, नंदिनी मला तू सांग, तू अशी कधीतरी वागशील का? अशी न सांगता कुठेही निघून जाशील का? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नाही, मी अशी अजिबात वागणार नाही. मी जाईल तेव्हा सगळ्यांना खरंच सांगूनच जाईल. अशी मी न सांगता कधीच जाणार नाही. हे सगळं बोलताना ती जीवाकडे बघत असते. आणि जीवाला कळत असतं की नंदिनी कोणत्या टोननी बोलत आहे. त्यामुळे जीवाला पण खूप टेन्शन आलेलं असतं. आणि तेव्हा जीवा पार्थला एका साईडला घेतो आणि म्हणतो, दादा तू तिच्याशी भांडला आहेस का? तू तिला काही बोलला आहे का? तेव्हा पार्थ म्हणतो, चिडायचं काय कारण आहे? एखाद्या माणसाबद्दल जर आपल्याला फिलिंग्स वाटायला लागल्या तर आपल्या त्यांच्या चुकाही आपल्याला नाही लक्षात येत. असं बोलल्यानंतर ना आता जीवाला कळून चुकलं आहे की दादाही काव्याच्या प्रेमात पडला आहे. त्याला तिच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर वाटत आहे. आता काव्याचा फोन आलेला असतो घरून की मी माझ्या माहेरी आलेले आहे. आणि हा फोन नेमका मानिनी उचलते आणि ती म्हणते, काव्या आम्ही किती काळजीत होतो, तुला वाटतं का? असं कोणालाही गृहीत पकडू नाही, एक फोन करायची पद्धत असते. तुला काहीही कळत नाही का ग? कोणाला तरी सांगून जायचंस. आम्ही किती टेन्शनमध्ये होतो की तू गेलीस कुठे. तुला काहीच वाटत नाही का काव्या? आता एक सांग, येणार आहेस का तिथंच राहणार आहेस? असं बोलल्यानंतर ना आता नंदिनी आणि काव्या तसेच आत्याबाईला तर खूप आनंद झालेला असतो. पण नंदिनी आणि काव्याला खूप टेन्शन आलेलं असतं कारण की मानिनी खूपच चिडलेली असते. आता खरंच काव्य याला रिटर्न उत्तर देईल का की मी नाही येणार, मी कायमचं तुमचं घर सोडून आलेले आहे, आणि गेली तर गेली, का गेली ह्याचं काय उत्तर देणार आहे? आता हे पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.